पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरातील धनानी नगर येथे सुरू असलेल्या जमीन वाद प्रकरणाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे। न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार सुमारे 3 एकराहून अधिक जमिनीचा ताबा मूळ मालक मिलिंद संखे यांना देण्यात आला आहे। 17 एप्रिलला ही कारवाई प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात पार पाडली। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। महसूल विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण करण्यात आली। संबंधित जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता आणि दोन्ही बाजूनी न्यायालयीन लढाई चालू होती। अखेर न्यायालयाने मूळ मालकाच्या बाजूने निर्णय देत ताबा हस्तांतराचे आदेश दिले। या घटनेमुळे स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे। यापूर्वी काही राजकीय कार्यकर्त्यांनी, विशेषतः भाजपाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत नागरिकांना विविध आश्वासने दिली होती। जमीन वाचवू आणि न्याय मिळवून देऊ अशा घोषणा केल्या होत्या। संबंधित कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत दिलेली आश्वासने व्हिडिओमधूनही समोर आली आहेत। आपके दिलो दिमाग से निकाल देना, एक ईंट भी हम हिलने नहीं देंगे आपकी। और दिल से बोलता हूँ आपको, क्या ये खाली बोलने के लिए हम लोग नहीं आए यहाँ पे, विश्वास देने के लिए। इलेक्शन हो गया उसके बाद भी हमारी टीम जो यहाँ पे सांसद जी है, खासदार साहब, अपने हेमंत सावरा साहब होंगे, अशोक जी होंगे, संजय जी होंगे, फिर महेंद्र जी होंगे। आपको सबके इसके सामने बोलना चाहता हूँ, मीडिया भी है, आपके हर सुख दुख में हमारी पूरी टीम आपके साथ खड़ी रहेगी। इलेक्शन होने के बाद भी आपका एक ईंट को हिला नहीं पाएगा। हम सोचे इलेक्शन के लिए आए, भाषण देके जाएंगे, इलेक्शन के बाद आपका जो भी होगा आप देखेंगे। आपके हर सुख दुख में हमारी पूरी टीम खड़ी रहेगी। हमारे पे विश्वास रखना आप। अभी इलेक्शन है, आपको भेगाने की बात सब करेंगे, क्या ये हम कर देंगे, वो हम कर देंगे, कोई नहीं करेगा। जो कुछ होगा इधर से ही होगा, क्योंकि अमरोली में आप जाके देखेंगे तो स्टे ऑर्डर कल बावनकुले साहब ने 1100 घर पे दिया है। तो सरकार किसकी है, पालक मंत्री किसके, खासदार किसके, ये आप सब ध्यान में रखना। मात्र प्रत्यक्षात न्यायालयाच्या निर्णयानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिकांनी, रहिवाशांचे म्हणणे आहे की अनेक वेळा नेते मंडळींनी भेट देऊन आश्वासने दिली, परंतु शेवटी न्यायालयाच्या आदेशासमोर ती सर्व आश्वासने निष्फळ ठरली। काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे समर्थन केले असले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाल्याची भावना देखील व्यक्त होत आहे। दरम्यान प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही कारवाई पूर्णपणे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून करण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नसून पुढील काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले। या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा धडा समोर येतो। न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो आणि केवळ राजकीय आश्वासनांवर विसंबून राहणे धोकादायक ठरू शकते। आश्वासनाच्या गोड बोलापेक्षा कागदपत्राची ताकद जास्त असते। शेवटी कायदा जिंकतो आणि खोट्या दिलासांचा मुखवटा उतरतो। मिलिंदजी, आज आपली जमीन म्हणजे एक मोठ्या लढ्यानंतर कितीतरी वर्षापूर्वी फाईट केला आणि आज कोर्टाचा निकाल आला आहे। लोक घराच्या बाहेर आपण काढण्यात येत आहे, तर कशा प्रकारे हा निकाल होता आणि काय आपण याच्यामध्ये संक्षेप माहिती देणार थोडक्यात? प्रथम ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे। सर्व नंबर 61/1 हा जुना झाला आणि नवीन 30/1 आम्ही 92ला केसेस सिव्हिल दावे दाखल केले होते। 97/92 ते 111/92 एकूण 15 दावे। त्यातले मला 18-19 मध्ये 5 दाव्याचं पजेशन न्यायालयाकडनं, मान्य न्यायालयाकडनं मला मिळालेलं आहे। आता ह्या दाव्याचा मला मान्य न्यायालयाकडून आदेश आलेला आहे आणि मी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, त्या हिशोबानेच चालेल आणि न्यायालय सांगेल ते। म्हणजे जवळपास एक मोठी वसाहत या 61 तुमचे प्लॉट याच्यामध्ये बसलेले आहेत, तर कितीतरी आज कुटुंब बेघर होऊन गेले, त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? मी म्हणेल ते लोक बेघर होत नाही, ते चुकीच्या जागेवर बसलेले। त्यांनी ज्याच्याकडनं विकत घेतलंय त्यांच्यावरती त्यांनी कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे, जर ते फसले असतील तर। तुम्ही जरी मालक असली तर मोठ्या मोठ्या पक्षाच्या वतीने इकडे लोकांना आश्वासन देऊन गेले की हे जमीन जे आहेत, म्हणजे इकडे जे ग्रामस्थ आहेत त्यांना इकडे कोण हटवू शकणार नाही। आता हा लोक इकडे त्याबद्दल मी काय बोलू शकतो? तुमची कशी भूमिका असणार मालक? माझी भूमिका मालक म्हणून माझी प्रॉपर्टी आहे, माझं नाव आहे, माझं कायदेशीर लढाई चालू आहे संविधानाने, त्या हिशोबाने मी लढणार।
अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.